देवेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम, हा बागेश्वर धाम पाखंडी बाबा गेल्या अनेक वर्षापासून देशभरामध्ये रामकथेच्या नावावर लोकांची फसवणूक आणि पिळवणूक करतो, ज्याचे देवेंद्र फडणवीस पाया पडतात. दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ताजी त्याची ओवाळणी करतात. शिल्पा शेट्टी व अनेक फिल्म स्टार्स त्याच्या रामकथेला जाऊन त्याचं प्रमोशन करण्याचं काम करतात. ह्यापेक्षा आपल्या देशाचं दुर्दैव काय असू शकतं. पर्चीवाला बाबा म्हणून हा प्रसिद्ध आहे. पर्ची काढतो, त्यांचं भविष्य सांगतो, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना सांगतो. मग जर ह्या बागेश्वर धाम या पर्चीवाल्या बाबाला लोकांचं भविष्य कळत असेल, तर मग देशामध्ये पेहेलगाम हल्ला झाला तेव्हा या बाबाची पर्ची कुठे गेली होती? आपल्या देशावर कोरोनासारखं संकट आलं होतं तेव्हा या बागेश्वर धामची पर्ची कुठे गेली होती? आपल्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा या बागेश्वर धामची त्या ठिकाणी पर्ची कुठे गेली होती? आपल्या देशामध्ये 5 वर्षाच्या मुलीवरती जेव्हा बलात्कार होतो तेव्हा ह्याची पर्ची कुठे गेली होती? अशा